माजी मंत्री दीपक केसरकर बोलतायत। आपल्यासोबत माजी मंत्री दीपक केसरकर आहेत। खरं तर दीपक केसरकरांना ज्यावेळेस संघर्षाचा काळ शिवसेनेचा चालू होता त्यावेळेस पूर्णपणे बाजू मांडण्याचं काम किंवा सगळी जी सगळ्यांना सोबत घेऊन जायचं काम तुम्ही केलं होतं, सातत्याने भूमिका मांडत होत्या आणि काल मंत्रिपद नाही मिळालं, वाईट वाटलं? वाईट कशाला वाटायचं? एक गोष्ट अशी असते की 2.5 वर्ष मंत्रिपद दिलं हे सुद्धा काही कमी नाही आहे। त्या काळामध्ये जी कामं झाली ती पुढे चालू राहावी एवढीच अपेक्षा आहे। पण असं काय झालं की तुम्हाला तुमचं काम चांगलं होतं, मुंबईचं पालकमंत्री म्हणून पण खूप चांगलं काम केलं अशी शिवसेनेत चर्चा आहे? हे बघा, शेवटी निर्णय घेण्याचा अधिकार हा पक्षाच्या प्रमुखांना असतो आणि त्यांनी जो निर्णय घेतला तो आपण स्वीकारायचा असतो आणि याच्यामध्ये वाईट काय असं मला स्वतः वाटत नाही। आणि प्रत्येक पक्षामध्ये त्यांचे ॲडवायझर्स असतात, त्याप्रमाणे त्यांना अहवाल येत असतो आणि त्या बेसिसवर ते निर्णय घेत असतात। काही लोकांनी सहकार्यसुद्धा केलं पाहिजे, कारण त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं असं संपूर्ण राज्य चालवायचं असतं, प्रत्येकाला खुश ठेवायचं असतं। अशा वेळेला काही निर्णय घ्यायला लागतात, मग ते निर्णय आपण सुद्धा हसत स्वीकारले पाहिजे। तानाजी सावंत, अब्दुल सत्तार नाराज आहेत अशा पद्धतीच्या चर्चा आहेत। काही वेळापूर्वी तिथं बोलून गेले। नाही, हे बघा, असं आहे की ते ज्येष्ठ आहेत, त्यांना कुठे ना कुठे संधी मिळेल, मी अशी अपेक्षा करत नाही। आपला एक रिजन आहे, कोकण आहे, मी त्याच्यावर फारसं कॉन्सन्ट्रेशन करू शकलो नाही। 4थ्या वेळा मला निवडून दिलेलं आहे आणि असं फार क्वचित भागामध्ये घडतं की आपला लोकप्रतिनिधी आपल्याकडे येत नाही तरी पण त्याला निवडून देणं हे कोकणी माणसाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, जे त्यांनी माझ्या बाबतीत दाखवून दिलेलं आहे। तर ते जे काय त्यांचं ऋण आहे ते फेडलं पाहिजे आणि त्या दृष्टीने ज्या काही स्कीमाज आहेत त्या भागामध्ये त्या योग्य रीतीने राबवल्या तर माझी खात्री आहे की आजसुद्धा काही तिथं टुरिझम खूप मोठं डेव्हलप नाही झालं। बागायती आहे, फलोद्यान आहे, फिशिंग आहे, आजसुद्धा 5व्या क्रमांकावर किंवा 6व्या क्रमांकावर नेहमी पर कॅपिटा इन्कममध्ये आमचा जिल्हा येतो। चांगलं जर मेहनत घेतली तर तो 1 क्रमांकावर यायला फारसा वेळ लागणार नाही। आणि शेवटी त्यासाठी तुम्ही पाहिजे ना तिथं? नाही, आपल्याकडे इतर माध्यमं असतात ना, सगळंच मंत्रिमंडळाच्या माध्यमातून होतं असं बिलकुल नाही। शेवटी जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जर तुमच्यावर असतील तर तुम्ही ते करू शकता आणि माझी खात्री आहे की ते कोकणावर लक्ष देते। पक्षाच्या प्रमुखांचा फोन आला का तुम्हाला? काही सांगितलं किंवा तुम्हाला कल्पना आली होती का की असं काही होऊ शकतं? नाही, बघा, अशी कल्पना दिली तर बऱ्याच वेळेला मग पुन्हा लोक येतात, भेटतात। मी तर स्वतः एकदाही भेटलेलो नाही आहे। एक गोष्ट अशी असते की एकदाच ज्याला भेटायला गेलो, आमदार एवढे इच्छुक होते, सगळ्यांची एवढं हे होतं की आपण त्या परिस्थितीमध्ये आपल्या नेत्याला त्रास देणं हे मला योग्य वाटलं नाही। शेवटच्या दिवशी मी एकदाच गेलो होतो, जी मीडियामधून बदनामी होती ती मात्र थांबवा एवढीच माझी विनंती होती, कारण आपलं काम आहे, आपण डिपार्टमेंटमध्ये चांगलं काम केलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये मीडियामध्ये ज्या बातम्या चालू होत्या त्या कुठेतरी थांबवण्याची गरज असते, कारण बरीच लोक जे इच्छुक असतात ते हे चालवत असतात, तर त्यांनासुद्धा समज देणं आवश्यक होतं। आता सगळं होऊन गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो आता फेज उलटून गेलेला आहे। परंतु ते मात्र थोडंसं मनाला दुःख देणारं असतं की आपण काही केलेलं नाही, आपण चांगलं सगळ्यांशी वागतो, परंतु केवळ आपण इच्छुक आहेत म्हणून दुसऱ्याच्याबद्दल काहीतरी खोट्या बातम्या द्यायच्या, हे कुठेतरी चुकीचं असतं। शेवटी निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात। तुम्ही गेला होता, गावाला निघून गेला होता असं कळलं, नाराज आहे दीपक केसरकर, त्यामुळे तातडीने गावाला बिलकुल नाही निघून गेलो होतो, मी तर तिथंच होतो। मी आदल्या दिवशी फक्त हेच सांगायला गेलो होतो की अशा बातम्या येत आहेत प्रेसमध्ये किंवा मीडियामध्ये, तर ते येऊ नये, कारण आपण काय असं मुद्दाम येऊन कुठलं प्रेशर टाकलेलं नाही, मला मंत्री करा असं सांगितलेलं नाही, त्याच्यामुळे तेवढ्या बातम्या थांबवा एवढीच अपेक्षा होती। पण आता तो फेजसुद्धा गेलेला आहे। काय मागितलं? साईबाबांचे आशीर्वाद घेतले काल तुम्ही? मंत्रिमंडळाला चांगली ताकद दे, त्यांच्या हातून महाराष्ट्राची खूप सेवा होऊन दे एवढं निश्चितपणे मागितलेलं आहे आणि सगळ्यांशी पूर्णपणे सहकार्य राहील। 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरला आहे, 2.5 वर्षानंतर पुन्हा संधी मिळू शकते? मग आपण त्या संधीची कशाला हे करायचं? आपलंसुद्धा वय आहे, वय आणि वाढणार आणि मग वयाप्रमाणे लोक म्हणणार रिटायर व्हा, त्यापेक्षा आपण लांब राहणं हे चांगलं असतं। म्हणजे तुम्ही मनाची मानसिकता केली की आपल्याला आता साईडलाईन व्हायचं आहे, बाजूला नाही? बाजूला मनुष्याची काम करण्याची ताकद असते, कुठेही काम केलं तरी ती ताकद दिसते आणि ती जनतेसाठी असते। ती ताकद मला साईबाबांनी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे ज्याला तुम्ही बघितलेलं आहे की अनेक वेळेला मिरवणुकीमध्ये किंवा प्रचारामध्ये सगळे लोक मागे राहतात, मी पुढे असतो, डोंगर चढून जाताना सुद्धा मी 1 नंबरला असतो। ती ताकद साईबाबांनी दिलेली आहे। कोणी ती कशी लोकांच्या कल्याणासाठी वापरायची हे ठरवायचं आहे, पण मी तर 100% वापरणार। आपण अजिबात काळजी करू नका, जे माझ्याकडे पद असतं आमदारकी हे सुद्धा मला काम करायला पुरेसं मोठं पद आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीतच आपण नाराज नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया दीपक केसरकरांना दिली आहे। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.